घरावर सोलर बसवायचंय, ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम, योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 90 67 75 15 75. राहुरी पोटनिवडणुकीचा सर्वे समोर. भाजपाचे अक्षय कर्डिले यांचे पारडे जड. राहुरी विधानसभा मतदारसंघात 23 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून नुकताच समोर आलेल्या सर्व्हेमुळे निवडणुकीत रंगत आणखीन वाढलेली आहे. रुद्र रिसर्च अँड ॲनालिटिक्स या संस्थेनं केलेल्या ग्राउंड सर्व्हेनुसार सध्या भाजपाचे उमेदवार म्हणून चर्चेत असलेले अक्षय कर्डिले यांचे पारडे जड असल्याचं चित्र दिसून येत आहे. राहुरी मतदारसंघाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून कर्डिले कुटुंबाबद्दल मतदारांमध्ये सहानुभूतीची भावना निर्माण झाल्याचं सर्व्हेमध्ये नमूद करण्यात आलंय. या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा अक्षय कर्डिले यांना होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. भाजपकडून अक्षय कर्डिले यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असताना सुजय विखे पाटील यांचंही नाव चर्चेत आहे. मात्र स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचा कल आणि कर्डिले कुटुंबाचा प्रभाव लक्षात घेता अक्षय कर्डिले यांनाच अधिक पसंती मिळत असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीबाबत असलेली अनिश्चितता आणि स्थानिक पातळीवरील काही प्रमाणातील संभ्रमामुळे आघाडीला अडचणीचा सामना करावा लागू शकतो, असे निरीक्षण सर्व्हेमध्ये नोंदवण्यात आलंय. सर्व्हेनुसार राहुरी मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचा प्रभाव, मजबूत संघटनात्मक ताकद तसेच स्थानिक पातळीवरील नेत्यांचे जाळे हे भाजपसाठी सकारात्मक घटक ठरत आहेत. या उलट विरोधकांना उमेदवारी निश्चिती आणि एकजूट राहण्याचं आव्हान असल्याचंही स्पष्ट झालंय. तथापि निवडणुकीचा अंतिम निकाल हा प्रचाराची दिशा, स्थानिक प्रश्न, मतदारांची अंतिम भूमिका आणि उमेदवारांच्या अधिकृत घोषणांवर अवलंबून राहणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. एकूणच सध्या तरी राहुरी पोटनिवडणुकीत भाजपाचे अक्षय कर्डिले यांचे पारडे जड असल्याचं चित्र स्पष्ट होत असलं तरी पुढील काही दिवसांत राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.